आपण स्क्वेअर टूल पोस्ट काढणार आहे. तर स्क्वेअर टूल पोस्टमध्ये बघा इथं बिल ऑफ मटेरियल दिलं आहे. तर बिल ऑफ मटेरियलमध्ये किंवा पार्ट लिस्टमध्ये बघा टूल होल्डर, बेस प्लेट, स्टड, क्लॅम्पिंग नट, हँडल, नॉब, सेट स्क्रू, ग्रब स्क्रू, स्प्रिंग आणि बॉल डायमीटर 9 दिलेलं आहे. ठीक आहे. तर आपण आता सगळ्यात पहिले टूल होल्डर ड्रॉ करणार आहे. तर टूल होल्डरचं ड्रॉइंग बघा इथं दिलेलं आहे. तर टूल होल्डरचं ड्रॉइंगमध्ये इथं त्यांनी 2 व्ह्यू दिले, 2 व्ह्यूमध्येच ते कंप्लीट दाखवलं आहे. ठीक आहे. तर 2 व्ह्यूमध्ये आपण ते ड्रॉ करणार आता. सगळ्यात पहिले बघा इथं एक स्क्वेअर दिलेला आहे 150 बाय 150चा. तर आपण एक पहिले स्क्वेअर ड्रॉ करू. त्याच्या पहिले प्रत्येक पार्टची सेपरेट फाईल सेव्ह करायची एका फोल्डरमध्ये. न्यू फाईल, मॉडेलमध्ये टूल होल्डर, फोल्डर सिलेक्ट करून घ्या. तुम्ही जिथं सेव्ह करणार ते फोल्डर सिलेक्ट करायचं. होममध्ये आता स्केच, आता बॉटमचं प्लेन घ्या. बघा इथं स्क्वेअर दिलेलं आहे आपल्याला. बघा इथं वरती डायमेन्शन दिलं आहे स्क्वेअर 150. 150चा एक स्क्वेअर घ्यायचा. ठीक आहे. हा पॉईंट आणि हे सिलेक्ट करायचं, पॉईंट ऑन करूया. नंतर परत मिड पॉईंट सिलेक्ट करायचा. ठीक आहे. आपण मिड पॉईंटला येईल. आता नेक्स्ट बघा एक स्क्वेअर ड्रॉ केला. त्याच्यानंतर हा मिडलचा एक स्क्वेअर आहे, त्याचं की डायमेन्शन किती दिलेलं आहे 80 दिलं आहे. बघा इथं हे किती आहे 80 इथं स्क्वेअर. परत एक 80 बाय 80चा स्क्वेअर ड्रॉ करायचा. 80 टॅब 80. ठीक, याला पण सेंट्रलाइज करून घ्यायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा तर हा वरचा आणि बॉटमचा सेम आहे. त्याच्यानंतर इथं बघा एक सर्क्युलर होल दिसतं आहे. त्या होलचा डायमीटर दिलेला आहे त्यांनी 60. बरोबर. मग एक 60 डायमीटरचं सर्कल ड्रॉ करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिसतं आणखी, ठीक आहे. हे होल्स आहे, तर होल्स आपण नंतर ड्रॉ करू. तर आता हे फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर एक्सक्लूड. बघा पहिले इथं कनेक्टेड कर्व घ्यायचं आणि हा कर्व सिलेक्ट करायचा. बघा आता याची विड्थ किती आहे 20 दिलेली आहे बघा इथं. ठीक आहे. मग इथं 20 टाकायचं आणि ओके करायचं. बघा इथं 20 आहे. त्याच्यानंतर हा जो मिडल स्क्वेअर आहे त्याची किती दिलेली आहे आपल्याला 40. ठीक आहे. परत एक्सक्लूड, कनेक्टेड कर्वमध्ये हा सिलेक्ट करायचा. आता बघा याची बॉटमपासून इथं वरती 40 दिलेली आहे. बॉटमपासून किती झालं ते 60. मग इथं 60 टाकायचं. याला युनिट करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपची जी आहे तर त्याचे किती दिलेले आहे बघा टोटल 90 दिले. तर मग एक्सक्लूड, परत एकदा हा बाहेरचं सिलेक्ट करायचं कनेक्टेड कर्व करून आणि बघा किती दिलेलं आहे आपल्याला 90. आणि स्टार्ट कुठून होणार आहे इथपासून होणार आहे. तर ते वरच ह्याच्यात टाकायचं 60 आणि इथं युनिट करायचं. ठीक आहे. आता बघा इथं प्रत्येक ठिकाणी रेडियस दाखवली पण ती आपल्याला इथं दिलेली का नाही दिली. तर आपण ते अंदाजे ड्रॉ करायची. मग एज प्लेनमध्ये जायचं. ही एज, ज्या एज ब्लेंड करायच्या त्या सगळ्या सिलेक्ट करायच्या. मग हे आपण एक 5 mm टाकू. याला ओके करायचं. बघा एज ब्लेंड केलं आपण.
नंतर ना नेक्स्ट बघा, जे टॉपचं जे दिसतं आहे हे, तर याच्यामध्ये किती होल, टोटल 8 होल आहे. ते कितीचे, M16चे. ठीक आहे. आणि त्यांची इथं डायमेन्शन्स दिलेले बघा, 60 डिस्टन्सवरती आहे. नंतर ना व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईनमध्ये ते. तर मग आपण काय करायचं, स्केच ओके करायचं. ठीक आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट इथं सेंटरला पण सिलेक्ट करू शकता. तर बघा इथं घ्यायची सर्कल. तर सर्कल घेताना बघा कितीचं डायमीटर दिलेलं आहे, मेजर डायमीटर दिलेलं आहे आपल्याला 16. तर मग मेजर डायमीटरचे सर्कल ड्रॉ करायचे, किंवा तुम्ही इथं होल कमांड यूज करून पण करू शकता. म्हणजे पॉईंट घ्यावा लागेल, म्हणजे 6 पॉईंट घ्यायचे, 1 2 3. नंतर 1 2 3 4. बघा आपण किती 8 पॉईंट घेतले. तर आपण जर बघितलं तर इथं व्हर्टिकली 3 आहे, बरोबर 2 आहे, आणि इकडं 3 आहे. ठीक आहे. मग आता कन्स्टंट अप्लाय करायची. हा एक पॉईंट, सेकंड पॉईंट, आणि हा थर्ड पॉईंट. याला काय करायचं, हॉरिझॉन्टल करायचं. ठीक आहे. एका लाईनमध्ये आले. नंतर ना हा पॉईंट, हा 1 2 आणि किंवा तुम्ही डायरेक्ट होल पण काढू शकता. आपण डायरेक्ट होल काढू. म्हणजे ते काय होतं की ते कन्स्टंट सिलेक्ट करायसाठी होल, ते जे आपण पॉईंट घेतले ते फास्ट सिलेक्ट होत नाही. त्याच्यामुळे आपण काय करू, डायरेक्ट आता बघा इथं याचे डायमेन्शन इथं जर 60 दिलं आहे, आणि हा काय स्क्वेअर आहे, तर असं जर 60 असेल तर असं पण किती राहील, 60च राहील. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा, आता आपण याला डायमेन्शन देऊ, इथून इथपर्यंत हे किती राहील मग 60. ठीक आहे. त्याच्यानंतर ना असं पण किती राहील, 60च राहील, आणि याचं डायमीटर येईल 16. ठीक आहे. सी हे बघा, आता परत सेकंड सर्कल घ्यायचं याच्या सिमिलर लाईनमध्ये, आणि इथं याच्या बरोबरीने त्याचं पण डायमीटर 60 घ्यायचं. ठीक आहे. आता याला सिलेक्ट करायचं, आणि याला इथं हॉरिझॉन्टल करायचं. त्याच्यानंतर ना बघा हे आणि हे मिड पॉईंटला घ्यायचं. त्याच्यानंतर ना नेक्स्ट परत पुढे एक सर्कल ड्रॉ करायचं. हे आणि हे हॉरिझॉन्टल करा. नंतर नाही तर बघा इथं तुम्ही याचं डायरेक्ट इक्वल इन रेडियस पण करू शकता. ठीक आहे. नंतर इथं डायमेन्शन द्यायला, तर हे किती येणार आहे, 60 येणार आहे. त्याच्यानंतर ना असं पण किती येणार आहे, आता ते ऑलरेडी हॉरिझॉन्टल केलं त्याच्यामुळं 60 येईल ते. ठीक आहे. याला सिलेक्ट करायचं, 3, याला मिरर म्हणायचं, सेंटर लाईन ही घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट परत इथं 16 घ्यायचं,
आणि इथं पण बघा आता आपण हे सिलेक्ट केलं, हे काय करायचं हॉरिझॉन्टल बघा आता यांना डिस्टन्स देऊ आपण किती रेंजची रो, ठीक आहे. आपण हे होल ड्रॉ केले, यांना फिनिश करायचं, स्केच सिलेक्ट करायचं, एक्सक्लूड, रिव्हर्स डायरेक्शन करा आणि याला सबस्ट्रॅक्ट करून टाकायचं. ठीक आहे, सबस्ट्रॅक्ट केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, त्याच्यामध्ये आपल्याला थ्रेड करायचे. तर थ्रेड आपण आता इथं सिम्बॉलिक थ्रेड करू, डिटेल थ्रेड नाही करायची, कारण की ॲज आपल्याला ज्यावेळेस त्याचं डिटेलिंग करायचं राहतं त्यावेळेस ते थ्रेड परत चेंज करावं लागतात. जर तीच फक्त जे व्हिजिबिलिटीसाठी पाहिजे तर आपण हे सिलेक्ट करू शकतो, असं काही नाही. आणि इथं बघा ऑटोमॅटिक आलेलं आहे. आता प्रत्येक होलला सेपरेट करावं लागेल, कारण की ते होत नाही तसं. सगळ्या होलला काय केले आपण थ्रेड केले, ठीक आहे. हे थ्रेड आता आपण डिटेल थ्रेड केले, पण नंतर ज्यावेळेस आपल्याला डिटेलिंग करायचं असतं त्यावेळेस यांना सिम्बॉलिकमध्ये कन्वर्ट करावं लागतं, ठीक आहे. आता आपण इथं दिसायसाठी केलेले आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हा जो बॉटमचा स्क्वेअर आहे त्याची डेप्थ दिलेली 10 mm. तर मग आपण इथे एक स्क्वेअर ड्रॉ केला बघा, तर याला एक्सक्लूड करून घ्या आणि याची डेप्थ द्या 10, याला सबस्ट्रॅक्ट करायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथे एक सर्कल दिसतंय डॉटेड, तर ते जे सर्कल आहे त्याची डेप्थ इथं दिलेली का नाही दिली, सॉरी बघा, ते आपण जे स्क्वेअर एक्सक्लूड केलं आहे तो स्क्वेअर 2 mm चा होता आणि ते जे सर्कल आहे ते कितीचं होतं, 10चं होतं, ठीक आहे. आपण आता परत एकदा एक्सक्लूड आणि हे जे बॉटमला सर्कल आहे ते सिलेक्ट करणार आहे. हे बॉटमला सर्कल आहे बघा, ते सिलेक्ट करायचं आणि याला 10 mm सबस्ट्रॅक्ट करायचं बघा, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, त्याला इथं काय चांफर आहे, हा जो स्क्वेअर दिसतोय ना बघा, इथं दाखवलं आहे चांफर 45 डिग्री दिलेलं आहे ना, आणि 2 mm त्याची डेप्थ होती. तर आपण आता ते ड्रॉ केलेलं आहे बघा. आणि सेंटरला इथे एक होल पण आहे बघा, तर इथं हे जे सेंटर दिसतंय हे सेंटरला एक होल दिलेलं आहे, त्याचं डायमीटर दिलेलं आहे इथं 26 आणि तो जो होता तो 60 डायमीटरचा सर्कल होता, ठीक आहे. तर मग आपण इथं स्केचमध्ये जाऊ बघा, हे 60चा आपण ड्रॉ केलेलं आहे. आता आपल्याला एक 26 डायमीटरचं ड्रॉ करावं लागेल, ठीक आहे. मग बॉटमलाच आपण काय करू, इथं बॉटमचं हे जे प्लेन आहे हा प्लेन सिलेक्ट करायचा आणि याला ओके करायचं आणि इथे एक 26चं सर्कल ड्रॉ करायचं.
26. याला फिनिश. बघा हे जे सर्कल आलं आहे याला सबस्ट्रॅक्ट करायचं थ्रू आउट. मग आपण काय करणार, पूर्ण याच्यातून ते सबस्ट्रॅक्ट करणार. सबस्ट्रॅक्ट केलं. आता ते जे होल होतं त्याला काय 25 त्याचं हे दिलेलं आहे, किती सॉरी M25 नाही दिलेलं, तिथं फक्त होल दिलेलं आहे जस्ट. तिथं काही म्हणजे M25चा स्क्रू बसणार त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे हे होल 26चं आहे. आणि आपल्याला इथे बघा एक 10 mmचं होल दिलेलं आहे आणि त्याचं डायमेन्शन दिलेलं आहे 52. म्हणजे ते कुठं आहे, हाफ सेक्शनमधून पास झालेलं आहे. हाफ सेक्शन बघा कुठून कुठं गेला, तर हाफ सेक्शन जो आहे तो इथून आला आणि ह्या इथून टर्न घेऊन ह्या साईडला डायरेक्शनमध्ये गेला. म्हणजे ते होल जे ते ह्या सेंटर पॉईंटपासून 52 mm वरती आहे. ठीक आहे. मग आपण काय करायचं आता, बॉटम साईडला आहे ती, कुठं आहे बॉटम साईडला आहे, कारण की इथं खालच्या बाजून दाखवले बघा. मग इथं आपण खालची बाजू सिलेक्ट करू, स्केच ओके करायचं. आता बघा ते कुठं आहे, तर इथं बघा, इथं लक्ष द्या की ते जे आहे ते 3 होल जे आहेत त्या साईडला आहे. म्हणजे काय आहे की आपण जे सिलेक्ट केलं आहे बघा प्लेन, तर ह्या साईडला बरोबर ते इकडच्या साईडला आहे. ठीक आहे, तर ते बघून घ्यायचं. मग तर परत एक लक्ष द्या. बघा आपण स्केच डिलीट करू. हां, तर आपल्याला आता काय करायचं आहे, इथं खालच्या बाजूने होल पाडायचं आहे. ठीक आहे, स्केच आणि हा प्लेन आपण सिलेक्ट करू. ठीक आहे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, होल घ्यायचं आहे. सपोज आपण इथं असं होल घेतलं, त्याचं डायमीटर किती दिलेलं आहे, तर 10 mm दिलं आहे. किती 10. त्याच्यानंतर ना बघा याला सिलेक्ट करा. हॉरिझॉन्टल केलं. आता बघा इथं याची डिस्टन्स दिलेलं आहे 52. ठीक आहे, मग इथून त्याला डायमेन्शन द्यायचं 52. ठीक आहे, आणि याला फिनिश करू आपण. फिनिश केल्यानंतर ना बघा त्याचं काय आहे की ते होल जे आहे त्याची डेप्थ आहे 16. तर आपण हे जे स्केच आहे त्याच्यामध्ये इथं सेंटरला एक पॉईंट पण घेऊन टाकू. याच पॉईंटला म्हणजे होल कमांड घेऊन पण तुम्ही ते ड्रॉ करू शकता. तर ठीक आहे, होल ड्रॉ केलं आपण, फिनिश. आणि आता होल कमांडने ते होल पण करू शकतो आपण. बघा होल आलं आहे आणि त्याचं आपल्याला डेप्थ किती दिली आहे 16. डायमीटर दिलेलं आहे 10 आणि डेप्थ दिलेली आहे 16. आणि याला सबस्ट्रॅक्ट करायचं. बघा इथे बॉटम साईडला होल आला आहे आणि त्याच्यामध्ये काही टॅब वगैरे का नाही, काहीच नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता बघा आपण हा टूल होल्डर आपण क्रिएट केला. इथं बघा चामफर द्यायचे राहिले आपल्याला, तर चामफर देताना बघा ते 2 mmचं चामफर देऊ आपण. इथं बघा किती त्याचं दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, डेप्थ 2 mm आहे, 45 डिग्री चामफर दिलं आहे, तर आपण तो 1 mmचाच घेऊ. इथं कुठं मेन्शन करेल नाही त्यांनी. फक्त 45 डिग्री दिलं आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांनी मेन्शन केलं नाही, तर आपण ते राहू देऊ 2 mm. ठीक आहे, म्हणजे सगळ्या एजला सिलेक्ट करून घ्या, ओके करा. आता सगळे स्केच डाटम सिस्टम हाईड करा. हाईड आणि याला सेव्ह करायचं. तर बघा आपण ह्या पार्टचे सगळे फीचर ऑलमोस्ट कवर केलेले आहे याच्यात. तर आपण 8 होल ड्रॉ केले, ते सगळं आपण व्यवस्थित ड्रॉ केलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही याला राईट क्लिक करून किंवा इथं व्ह्यूमध्ये एडिट डिस्प्ले करू शकता, ऑब्जेक्ट डिस्प्ले.
आणि त्याची कलर चेंज करू शकता. तुम्हाला जर वाटलं वेगळ्या कलरमध्ये घ्यायचं, रेड कलर, आणि याला ओके जर केलं तर बघा रेड कलरमध्ये, म्हणजे जो कलर तुम्ही सिलेक्ट करणार आहे तो तुम्ही घेऊ शकता. आणि इथं परत तुम्ही जो इनिशियल कलर होता तो कलर पण देऊ शकता. तर बघा त्या इनिशियल कलरचा 171 नंबर आहे आणि त्याला ओके करायचं. बघा तुम्ही इथून ट्रान्सपरन्सी पण कमी जास्त करू शकता. आता ट्रान्सपरन्सीचं काय आहे की ज्यावेळेस आपण ॲसेंब्ली करतो त्यावेळेस आपल्याला ते कळतं की कोणता पार्ट किती MMनी कमी जास्त झाला आहे. ठीक आहे, म्हणजे कुठं किती व्हॅरिएशन आलं किंवा किती कुठे इंटरफेरन्स क्रिएट झाला का ते आपल्याला बघायसाठी आपण ते त्यावेळेस ॲनालिसिस करू शकतो. त्यांनी शेडेड विथ एजेसच ठेवायचं. ठीक आहे, नंतर ना होमवरती हा पार्ट सेव्ह करा. त्याच्यानंतर ना नेक्स्ट पार्ट आहे बघा. तर नेक्स्ट पार्ट कुठला आहे, बेस प्लेट. तर आता आपण काय करणार, बेस प्लेट आता ड्रॉ करणार. ठीक आहे, तर बेस प्लेटसाठी परत न्यू फाईल, नाव द्यायचं बेस प्लेट, स्केच, बॉटमचं प्लेन सिलेक्ट करायचं. आता बघा बेस प्लेटचे ड्रॉइंग दिलेले आपल्या इथं, तिचं पण किती आहे 150 बाय 150चा एक स्क्वेअर आहे. पहिले बघा 150 टॅब 150 एंटर करायचं. ठीक आहे, याला सेंट्रलाइज करून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट बघा आपण आता एक स्क्वेअर ड्रॉ केला. नंतर ना इथे एक 28चं होल आहे, एक 17चं होल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना सेंटरला एक 25 M25चं होल आहे. नंतर ना मध्येच बघा इथं वरती एक सेक्शन आलेला आहे, सर्क्युलर सेक्शन बघा. आणि आणखीन काय आहे, इथं हे होल्स आहे. तर या होलचं PCD दिलेलं आहे, म्हणजे पीस सर्कल डायमीटर किती दिलं आपल्याला 104 दिलं आहे. आणि त्याच्यामध्ये बघा ते जे तर ते काय फक्त जस्ट एक 45 डिग्रीमध्ये 10 mmचं होल आहे, पण त्याची डेप्थ काही तिथे दिलेली नाही. तर आपण त्या असेंब्ली ड्रॉइंगमध्ये बघू बघा. हे बघा इथं काय एक असं व्ही नॉच, म्हणजे असं कोनिकल शेपचं नॉच आहे. आणि त्याचं त्या बेस दिलेला आहे आपल्याला 10 mmचा, आणि त्याच्यामधला अँगल दिलेला आहे 90 डिग्री. तर ठीक आहे, आपण ते पण ड्रॉ करू. तर फर्स्ट बघा आता आपण काय करणार, सगळ्यात पहिले एक बेस प्लेट बनवणार. त्याच्यानंतर ना बघा इथं वरती डायमीटर दिलेला आहे 60चा. तर मग 60चा एक डायमीटर ड्रॉ करा, 60. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा हे आपण दुसऱ्या स्टेपमध्ये ड्रॉ करून सेंटरला एक M25चं होल, म्हणजे 25 डायमीटरचा आपल्याला एक होल ड्रॉ करून घ्यायचं 25. ओके, याला फिनिश. एक्सक्लूड करा आता ही प्लेट. हिचं बघा डेप्थ याची जी हे दिलेली आहे टोटल 34 आहे, आणि इथली डेप्थ दिलेली नाही बघा, दिली बघा. इथं हे 9 mm दिलेलं आहे, म्हणजे इथून इथपर्यंत. ठीक आहे, म्हणजे 34मधून जर 9 गेलं तर खाली किती 25. तर 25 mm एक्सक्लूड करायचं, मग 25. ओके, त्याच्यानंतर परत एक्सक्लूडमध्ये हा जो 60चा डायमीटर हा सिलेक्ट करायचा, आणि याचं इथं टाकायचं बघा 34. याला पण युनिट करून घ्यायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा सेंटरचं जे होल आहे ते थ्रू करून टाकायचं.
आणि याला वरती सबस्ट्रॅक्ट म्हणायचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण 25चं थ्रेड करून घ्या वाटलं तर, थ्रेड नंतर न करू. आता बघा हे काय आहे, जे आपले बोल्ट बसायसाठी असतं बघा काउंटर बोर, तर काउंटर बोर आहे त्याच्यामध्ये एक डायमीटर दिलेलं आहे 17 आणि एक दिलेलं आहे 28. तर 28ची डेप्थ किती आहे, 28ची डेप्थ आहे 17 mm. ठीक आहे, मग आपण आता काय करू, स्केच. इथं काय करायचं बघा, हे किती दिलेले आहे आपल्याला, 1 2 3 4 आहे. इथं पहिले एक 17 आणि दुसरं आहे 25 आणि याची पोझिशन सेट करून घ्या. पोझिशन बघा इथे दिलेले आहे, आणि एक 17 ठीक आहे. दुसरं किती आहे 25. ठीक आहे, यांना काय करायचं आता, कन्स्टंट अप्लाय करायची. व्हर्टिकली हॉरिझॉन्टल कन्स्टंट अप्लाय करा. ठीक आहे, आता याला डायमेन्शन द्यायचं बघा. तर हे 116 दिलेलं आहे आपल्याला, तर 116चे हाफ किती होईल ते, आणि इकडनं पण 116/2 आहे. 116/2. ठीक आहे, त्याच्यानंतर ना बघा, म्हणजे असं जर 58 असेल तर ते असं पण किती राहील, मग 58च राहील. परत एकदा चेक करून घ्या इथून. वरती दिलेलं आहे 58. ठीक आहे, तर आपण काय केलं आता, हे काउंटर बोर्ड ड्रॉ केले. हे पण किती आहे 58. आपण हे 4 ड्रॉ केले, यांना फिनिश करायचं. आता बघा, याला एक्सक्लूड 1 2 3 आणि हे 4, यांची डायरेक्शन रिव्हर्स करा. आणि बघा याची डेप्थ किती दिलेली आहे, 17 दिली. 17 कुठून दिली ती, तर ती इथून 17 दिली. 17 प्लस वरती किती होतं, इथून 9 होतं. तर मग ते 3 म्हणजे 26 आणि सबस्ट्रॅक्ट म्हणायचं. बघा आपण हे होल क्रिएट केले, त्याच्यानंतर परत एकदा एक्सक्लूड, आणि हे जे छोटे सर्कल होते 17 डायमीटरची, ती सिलेक्ट करायची. आता 1 2 3 4 डायरेक्शन रिव्हर्स, आणि यांना थ्रू आउट करून टाकायचं. काय करायचं, थ्रू आउट करायचं. 34 mm डेप्थ द्या, ते बरोबर सबस्ट्रॅक्ट होईल बघा. ठीक आहे, आता हे जे स्केच यांना हाईड करा. काउंटर बोर झालेली आहे आता. त्याच्यानंतर ना हे जे होल आहे बघा, ते हे होल किती आहे, 4 होल आहे, आणि याचं PCD किती दिलेलं आहे 104. तर मग आपण आता ते एक होल ड्रॉ करू. स्केच, ओके करायचं. ॲक्च्युली ते होल नाही, ते नॉच आहे. तर आपल्याला ते आता ह्या व्ह्यूमध्ये ड्रॉ करावं लागेल. म्हणजे काय की बघा, फिनिश, आणि हा प्लेन सिलेक्ट करा. ठीक आहे, हा प्लेन सिलेक्ट केल्यानंतर ना बघा,
इथं एक बघा 10 mm डायमीटर्स 10 mm, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा बरोबर मिड पॉईंटला ही लाईन आणि ही लाईन सिलेक्ट करायची, परपेंडिक्युलर करायचं, ठीक आहे. आपण आता असा ड्रॉ केला. त्याच्यानंतर ना बघा याचं सेंटरला डायमेन्शन द्यायचं, इथून इथपर्यंत हे किती दिलेलं आहे आपल्याला, तर ते दिलेलं आहे बघा इथं किती दिलेलं आहे ते 104च्या हाफ. तर ठीक आहे, मग इथं 104/2 टाकायचं, 104/2. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथून परत एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि नंतर ना हा पॉईंट आणि ही जी आहे जी किंवा हा पॉईंट हे काय करायचे, हॉरिझॉन्टल अलाइन करायचे आणि याला फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर ना बघा हे 1 मिनटं इथं रिवॉल्व कमांडवरती जायचं आणि रिवॉल्व कमांडवरती गेल्यानंतर ना पहिले हा जो मेन एक्सट्रूड होता याला हाईड करा आणि हा रिजन सिलेक्ट करा आणि वेक्टर पण हा सिलेक्ट करायचा आणि हे जे हाईड केलं आहे याला शो करायचं आणि इथं याला सबस्ट्रॅक्ट म्हणायचं. काय म्हणायचं, सबस्ट्रॅक्ट. याला अप्लाय करायचं. तर बघा तुम्ही जर चांगलं ऑब्झर्व केलं तर इथं आपल्याला दिसतंय. तर हे बघा, तर हे काय आलं एवढ्या जागेत असं, म्हणजे त्याला कोण टाईप इथं हे क्रिएट झाला. तर बघा याला सिलेक्ट करायचं आणि याला पॅटर्न म्हणायचं. तर पॅटर्न फीचर बघा कमांड कुठं असते, पॅटर्न फीचर. पॅटर्न जॉमेट्री करा आणि याला 1 मिनटं, इथं टाकायचं सर्क्युलर सेंटर. वरचं वेक्टर सिलेक्ट करा, एक मिनटं, हे पूर्ण सिलेक्ट होतं आहे, एवढं सिलेक्ट करू. पॅटर्न फीचर, ठीक आहे. याला सिलेक्ट केलं बघा, पॅटर्न फीचर सिलेक्ट करायचं, ते कुठं होतं इथंच वरती होतं बघा. पॅटर्न जॉमेट्री नाही करायचं, पॅटर्न फीचर करायचं. आता पॅटर्न फीचर केल्यानंतर सिलेक्ट रिवॉल्व, आपण जे रिवॉल्व केलेलं ते नंतर नाही तर बघा लिनियरच्या इथं सर्क्युलर करायचं. सर्क्युलर केल्यानंतर स्पेसिफाय वेक्टर डायरेक्ट हा सिलेक्ट करायचा आणि नंतर नाही तर टाकायची काउंट किती 4 पाहिजे आणि अँगल टाकायचं 90 आणि याला बघा 90 डिग्रीमध्ये किती ते 4च आहे बघा आणि याला ओके करायचं. बघा हे 4 क्रिएट झाले. त्याच्यानंतर ना सेंटरचा जो आहे त्याचा थ्रेड द्यायची. थ्रेड आपण आता डिटेल देतोय, ठीक आहे. तर आपण थ्रेड दिले. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपला हा पण पार्ट कंप्लीट झाला. म्हणजे किती पार्ट झाले आपले, टोटल 2 पार्ट झाले. तर टूल बेस पण आपण ड्रॉ केला. आता नेक्स्ट थर्ड पार्ट आहे आपल्याला स्टड.
तर स्टडमध्ये बघा इथं स्टडचे डायमेन्शन दिलेले आहे, तर स्टड पण आपण ड्रॉ करणार आहे आता. हे सेव्ह करून घ्या. बघा हा टूल पोस्टचा हेड होता, टूल होल्डर होता, ही टूलची होल्डरची जी बेस प्लेट आहे. बघा हे कसं आपण ड्रॉ केलं, सगळ्यात पहिले एक कोन ड्रॉ केला होता, त्याच्यानंतरनं इथं मध्ये एक परपेंडिक्युलर केला, नंतरनं रिवॉल्व कमांड यूज करून पॅटर्न फीचर कमांड यूज केली आणि सगळ्या 4 ठिकाणी आपण ते काय केले, पॅटर्न केले. जस्ट एक ग्रू आहे बघा ते, त्याच्यामध्ये आपण काय बसवणार आहे, एक बॉल बसवणार आहे आणि त्याच्या अपोजिट काय असणार आहे, स्प्रिंग. ती काय करणार, बॉलला प्रेस करून ठेवणार. ठीक आहे. त्याच्यानंतरनं नेक्स्ट आहे स्टड. तर तो जो स्टड आहे आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये ड्रॉ करू. याला सेव्ह करून क्लोज करा. ठीक आहे.